काटाच उलटा धरला होता. चला भाऊ, आज आपल्या बोकडला आणून पूर्ण 1 महिना झाला. 31 डिसेंबरला आपण बोकड्याला आणलं होतं. आता त्याचं वजन करायचं आहे. 15 जानेवारीला काहीतरी केलं होतं, 1.5 किलो भरला होता. आणला तेव्हा 19.800 काहीतरी किलो होता. आता बघू किती होतं किती नाही. बाबांनी काढलाय काटा. 2 मिनिट धरा याला, गोणी बघतो मी, गोणीत टाकावं लागेल. चला भाऊ, भरलाय गडीला आता गोणीत. हे इथं आता बाबाकडे देऊ कॅमेरा, दाखवा किती आहे, किती दिसतंय. 23 पॉइंट काहीतरी आहे ना, 23 झालाय गडी. हो इकडे चल चल, तो आज चल. आता मस्त वजन झालंय तुझं. चल इकडे, चल चल. नुसता पळतोय गोणीत घातल्यापासून. आता चल चल, खाऊन घे चल लवकर, टपा टपा टपा. आला का, आला आला आला. हा चल तो आता आत. काही नाही, एका महिन्यात 5-5.5 किलो वाढलाय. 20 जरी जर नाही, 5 नाही, 4.5 किलो. 24 भरला आता आणि तवा 19.800 होता. म्हणजे 4 किलो 200 ग्रॅम असं काहीतरी वाढलेला आहे. वाढन हळूहळू हळूहळू होईन. 50 किलोचा अजून 5-6 महिन्यांनी 50 किलोचं होईन ते. चला रे चिल्लर, तुम्ही बी चला. 1 महिना बरोबर, 1 महिना. आज 5 तारीख आहे ना. 1 महिन्यांवरती 5 दिवस झाले फक्त. भारी वाढला ना, पण वजन टपाटपा वाढलं ना. चला आता बाबा काट्याचे सेल चेंज करून राहिले. राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. काल हाऊस धुतले होते दोन्ही पण. आता घेतो पाणी भरून. यातली थोडी घाण काढावं लागेल. ही थोडी माती आहे. बाबाला सांगितलंय मोटर चालू कर. बाबा करून राहिले तिथं. आता काय काय झालं, काय झालं? हां, कॅमेरा बघून लाजती काय, लाजती? हां बोल, काय झालं तुला? हां काय झालं? अरे बापरे, काय काय तुझं काय? ओ शेट 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 लागली अडवणी करायला परत. शेट लागली अडवणी करायला परत. आज दुपारी ना थोड्या शेळ्या बाहेर घेऊन जाणार करायला, कारण की लई दिवस झाले बाहेर सोडल्या नाही बरं का. थोडं हे झालं का मी त्यांना बाहेर घेऊन जातो. थोडे कामं बिम आवरले का बाहेर सोडल्या पाहिजे. मग काय पाय मोकळे झाले ना, चांगले असतात. जास्त इथलचे 4 घास आणि बाहेरचा 1च घास लय भारी पडतो. नाही येत का? आला आलं. अरे देवा. ओ शेठ, घेतले हो वाडे आज परत. आज 4 झाले. इकडे घेतले 50चे 18. आता हे घेऊन राहिलोय 50चे 18. पाच, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. अजून एक टाक भाया. द्या बाबा. ओके जर भाया. संपले ना आता इकडचे वाडे. उद्या नाही का? झाला बोल झाले. काल आपल्यासोबत स्कॅम झाला होता, त्याच्यामुळे वाडे मी आहे ना मोजूनच घेतलेत. आता ते पलीकडचे जुने वाडे आहेत. आता जुने आहे ना वरती ठेवणार आहे आणि नवे घेतलेत ना ते आता खाली ठेवतो. म्हणजे जास्त दिवस टिकते ना तरी. अरे बापरे, हे काढलेत ते, हे काढले कालचे, ते वरतून टाकू. हा मोजून नाही टाकीत, नीट ठेवायचे. काय ना कोपऱ्यात बसले का काय टेन्शन नाही. चला ठेवले वाडे. आता बाबा चाललेत घेऊन गौरीला टाकायला. 2 आहेत का? बरं बरं, 1 ठेवा आणि 1 टाका, नंतर 1 टाकून. असे निव्वळ 3 वाडे लागतात गौरीला टाकायला रात्री. 3, 6ला 1, मग नंतर तो संपल्यावर थोड्या वेळाने 1, मग तो संपल्यावर थोड्या वेळाने 1, मग संपला विषय. बंटीचं काय म्हणणं आहे बंटे?
का म्हणणं आहे म्हणते तुझं? हा चिपड्याची तू डोळ्याला झोपा काढी ती नुसते झोपा काढी गोल्या तर बघा काय नाही काय नाही काय नाही. हे दे राजवंश आता एडवणी करायला लागलेत कारण की त्यांना पवायचंय पाणीच नाही त्याच्यात. आत्ता तो बघून गेलाय तो गडी बघून गेला आता. चला आता हे पण भरलंय देतो त्याचं पाणी सोडून. आता ते काय होतं याच्यावर ठेवलं ना सकाळपर्यंत मच्छरच बसू राहिलेत कसं काय काय माहिती. त्याच्यामुळे मला हे रोज साफ करावं लागणार आहे. हे नाही जमायचं कारण की याच्यात पाणी लागतं. इतकं पाणी वायाला घालून उपयोग नाही ते हे मच्छरले जमत आहेत. पण काय करावं काय नाही त्याचा काय उपाय असलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा भाऊ. कोणतं काय औषध असलं तर. पण नको बाबा इथं टाकायला ते प्यायच्या पाण्यात औषध याच्यात टाकू शकतो आपण. हे बी पितेतच बरं का नको औषधच नको जाऊन द्या दुसऱ्याच कुठं नाही व्हायचे. ते भरलं का हे घेतो भरून लय चालू राहिली याला धुवून काढावं लागेल चांगलं. हां अजून एकदा अजून एकदा अजून एकदा आरड आता नाही आरडायची आता नाही आरडायची. चल तुला पेंट द्यायची ना भाऊ पेंट द्यायची ना तुला. नुसतं मारायचं नको शिकू मोठं घेशील मला टाकरा माझ्यासोबत. चला भाऊ आता गौरीला धुवू राहिलो मी. तिची मोरखी पण काढली कारण की आहे ना फिट झाली होती लय ती. आता बाबा करून राहिले त्या तिथं तिला थोडं ढिल्लं आणि मी तर साबण लावून मस्तपैकी धुवून काढतो तिला. आता पाणी आलं नाही तर लगे आला गडी पावायला. चला भाऊ झाली मॅडमची आंघोळ. आता बसल्या तिकडं चापीत काय खायला. याला द्यायचंय खुराक अजूक. नाही नाही तुला नाही देणार आता खुराक. चला भाऊ सोडले आता शेळ्या जाऊ घेऊन थोड्या खाली फिरून आणू. इकडे ये बाई खाली काय चला चला बाबा मागून आणा बरं का. चला रे चला चला चला. काय तुटून पडल्या शिवरीत झाडावर. तिला फुलं आले होते ना तिथं आणल्यात. हे पहिलवान काय खायचंच नाव घ्या ना. इकडं काही शेंगा खाऊ राहिल्यात तिकडं काही इकडं बाबा पुढं आहे ह्यो नुसता करडीत पडू राहिलाय. बोर खायची का काय बोर भो त्यो घासाचं नियोजन लावलंय त्यांनी. तिकडून जायचं हळूच मकातन घासा ते असं नियोजन लावलंय त्यांनी. असं शेवरी खाई ना आता कवर खात बसून जाऊन दे. इकडं आल्यात बा शेळ्या. ही शेळी मोठी लय भारी भाऊ. काँग्रेस सुद्धा खाते बी आलेलं काँग्रेस आणि ती. चला आता वाजले ती 1-2-3 वाजेपर्यंत मस्तपैकी आता चरू अशा चांगल्या ढोल्या करून घेऊन जाऊ. आता बघ साईज कशी आहे. आता तुम्हाला डायरेक्ट चरून झाल्यावर भेटतो. चिंचीत झाडावर आलो होतो थोडा चिंचेचा पाला तोडायला तोडलाय. आता खाली मस्त शेळ्या खाऊ राहिल्यात. चला खाली उतरू आता. झाल्या आता शेळ्या ढेबऱ्या. मी मोठ्या शेळीला इतक्या दिवसातून एवढं ढोलं झालेलं बघतोय. किती ढोली झाली ही तर बघा इकडून दिसाना. मस्त झाल्यात आता थोड्या वेळ अजूक आणि मग झालं. खाय रे खाय कुठे गेला. इकडे हे नुसतं गावाकडं पळतोय. हे बघा ही पण आता मस्त झाली डब्बी आहे का नाही का. आणल्या सगळ्या आता पाण्यावर तुटून पडत्यान थोड्या वेळाने. अजून तर नाही प्यायल्या पेत्यान. हा गौरीला सोडायचंय खरं पाण्याला. चला भाऊ इतके नारळ पडले होते आता आम्ही त्याचं पाणी पेलो. आता बाबा करून राहिलेत बारीक. आत्ता हे लाकूड कापून दिलंय बाबाला त्याच्यामुळे इथं सगळा कचरा झाला. हे बघा हे जुनं लाकूड कसं झालं. आता हे गौरीला टाकायचं मस्तपैकी. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता. टाटा बाय बाय.